बॅटर मैदानाच्या आतमध्ये उपलब्ध झाले आहेत संतोष सूर्यवंशी आणि काशीनाथ पवार, कॅप्टन केपी. त्याचबरोबर बॉलिंग मार्कवरती कोणता गोलंदाज येईल. जास्त वेळ घ्यायचं नाहीये. फिल्डिंग करणारी टीम मीटिंग, स्ट्रॅटर्जी, प्लॅनिंग सगळे काय तुमचं नियोजन आयोजन तुम्ही मैदानाच्या बाहेरून करून मैदानाच्या आतमध्ये येत चला. इथून पुढे आम्हाला अजून भरपूर मॅचेस कव्हर अप करायचे आहेत. तदनंतर पारितोषिक वितरण सोहळा तो प्रत्येक स्पर्धेचा प्रत्येक कार्यक्रमाचा महत्त्वपूर्ण घटक असतो, अविभाज्य घटक असतो. तो देखील आम्हाला याच मैदानावरती पूर्ण करायचा आहे. या कारणास्तव आम्ही घाई करणार आहे. तुम्ही सहकार्य करा. पहिली बाय मध्ये त्याला रिटर्न नाही भेटेल. दोन मध्ये एकाला बाय भेटेल. बघा जरा काय मला नाही. त्याचबरोबर आम्ही काही महत्त्वाचे यथोचित मान सन्मान करतोय. विलासदादा सूर्यवंशी यांचा देखील आम्ही इकडे महत्त्वपूर्ण मान सन्मान करणार आहोत. या ज्यांच्या माध्यमातून वारंवार पाडण तालुका या स्पर्धेला देखील सहकार्य लाभलंय. VHS स्ट्रायकर शिरळ संघाचे विलासजी सूर्यवंशी यांचा देखील आम्ही करतोय इकडे यथोचित मान सन्मान. प्लीज वेलकम. मॅचला करतोय सुरुवात. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर संतोष, नॉन स्ट्राइक एंडला काशी, बॉलिंग मार्क वरती अजय पवार. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला आम्ही करतोय सुरुवात. पहा लेट्स प्ले, लेट्स स्टार्ट. पहिला बॉल अजय पवार टू बॅटर संतोष सूर्यवंशी. महत्वपूर्ण मॅच. जो जिंकेल तो पुढील फेरीसाठी पात्र, जो पराजय तो इथून मागे. पहिलाच बॉल लेग ग्लान्स केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. फक्त आणि फक्त डिक्लेअर स्वरूपाची 1 रन देऊन जातोय आणि एका धावेनिशी संघाची धाव संख्येला आणि या संपूर्ण मॅचला देखील सुरुवात होते. 1 बॉल पूर्ण 1 धाव धावफलकावरती. हो, रायझोनला चेंडू होता, नाही पिक करू शकला. अगदी बॅकफूट पंच खेळण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न झाला अयशस्वी. तदनंतर हा बॉल आलाय डॉट. 2 बॉल पूर्ण. संघाची धावसंख्या स्थिर धावफलकावरती. फुलटॉस संतोष सूर्यवंशी समोरच्या दिशेला. धावा मिळत आहे 4. फुलटॉस बॉल होता. त्याचबरोबर सळवे टीम, भवानीनगर सळवे संघ कर्णधार या आमच्या समालोचन कक्षेत संपर्क साधा आणि चालू असलेल्या मॅच मधील आपला प्रतिनिधी पाठवून द्या. पुन्हा एकदा त्याच दिशेने 2 क्षेत्ररक्षक आहेत. वेगाने गेला होता, अडवलाय, वेलटेक थांबवलाय चेंडू. तदनंतर दुसऱ्या धावेचा कॉल असेल. 2 धावा सहजरित्या इकडे पूर्ण करतोय केपी आणि संतोष. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. धावा 7. 4 बॉल पूर्ण 7 धावा धावफलकावरती आलेत. येणारे 2 चेंडू कशा प्रकारचे असतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. या चेंडूवरती देखील सिंगल रन प्राप्त होते. या सिंगल निश्चित संघाची धावसंख्या धावफलकावरती आम्हाला पाहायला मिळतील. धावा 8. 5 बॉल पूर्ण आणि 8 धावा धावफलकावरती. भवानीनगर सळवे संघ कर्णधार, त्याचबरोबर फणसवाडी 11 वाटोळे, शिवगर्जना मिरासवाडी आपला प्रतिनिधी पाठवून दिला तरी चालेल. पुढील फेरीचे हा बॉल वाईड प्रकारचा येतोय आणि या एक्स्ट्राच्या रणनीशी संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा आम्हाला पाहायला मिळतील. 5 बॉल 9 धावा. 1 शेवटचा बॉल. त्यासाठी अजय पवार मैदानाच्या आतमधून संघर्ष करतात. बॉल चषक 2026 शेवटचा दिवस आणि या स्पर्धेची शेवटची संध्याकाळ.
तदनंतर ही स्पर्धा तब्बल 1 वर्षानंतर तुमच्या आम्ही भेटीला घेऊन येऊ पुढील पर्वामध्ये. एक दमदार आयोजन आणि दमदार आयोजन, ऐतिहासिक आयोजन, जरूर या आयोजनाची नोंद इतिहासामध्ये नोंदवली जाईल. कारण की या स्पर्धेमध्ये पाटण तालुक्यात प्रथमतः ग्रामीणचे नवी मुंबईमधील संघ खेळत होते NMTCच्या रूल्स नुसार. ही एक खासियत होती स्पर्धेची. टीम शिवगर्जना मिरासवाडी आपला एक्स्ट्राचा खेळाडू अथवा प्रतिनिधी पाठवून द्या. पुढील फेरीचे लॉट्स आम्ही पाडतोय इकडे. आणि 12th मन देखील तुमच्या इकडे उपलब्ध नाहीये. शिवगर्जना मिरासवाडी वारंवार कोर कमिटीच्या माध्यमातून सूचना दिली जाते. अकरा धावा धावफलकावरती आलेत. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 11 येत आहेत. शुभम आलाय बॉलिंग मार्क वरती. अजून एक कमी वयाचा वेगवान गोलंदाज, उजव्या हाताने मारा करणारा वेगवान गोलंदाज. पहा पावलं मोजतोय, स्टेप काउंट केला जातात त्याच्या माध्यमातून. तदनंतर मात्र समोर काशी असेल. ओव्हर महत्वपूर्ण. पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी फक्त 11 धावा जमवले. त्या ओव्हरमध्ये किती धावा जमवल्या जातील पाहणं गरजेचं आहे. पहिला बॉल प्ले अँड मिस डॉट प्रकारचा येतोय. शुभमने या चेंडूवरती काशीला अगदी बीट केलंय. तदनंतर पहिला बॉल डॉट येताना आम्हाला पाहायला मिळतोय. त्यांचे पण बोलवू का कोण असते? पाहत हा देखील चेंडू चांगल्या प्रकारे हाताळला. जरूर हा देखील डॉट येतोय. पंचांजवळ दाद मागितले जाते. पंच कवतात इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा चेंडू चांगल्या प्रकारे हाताळलाय. 2 बॉल डॉट आलेत. संघाची धावसंख्या 11 या आकड्यावरती स्थिर आहे. शुभमची गोलंदाजी हा पंचांचे निर्णय अंतिम असतील याची देखील नोंद घ्यायची आहे. शुभमची गोलंदाजी हा असरदार राहते. पुढे सरसावून आला. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या मधून गॅप घेत असताना सीमारेषेच्या पलीकडे या चेंडूला पाठवलाय. 4 धावा मिळवून देणारा फटका काशीला आणि या संपूर्ण शिवगर्जना मिरासवाडी टीमला. या 4 धावांची संघाची धावसंख्या 15 आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 3 बॉल पूर्ण आणि 15 धावा धावफलकावरती आल्यात. अगदी एक बिग अनाउन्समेंट आम्ही तुमच्या आज सोबत घेऊन येतोय. इकडे थोड्या वेळात पेशन्स ठेवा. काय घडलं इकडे? केपीला या चेंडूवरती तंबूचा रस्ता दाखवलाय. आश्चर्यचकित झालाय तो देखील. मागच्या बाजूने दांडी दिसत होती. दांडीला निशाणा साधला आणि उडवून टाकले स्टंप्स. आणि तदनंतर मात्र काशीनाथ पवार केपीचा खेळ देखील या चेंडूवरती पहा रिप्ले सफल झालाय. पूर्णपणे दांडी रिकामी दिसत होती. जाणून घेतलं. तदनंतर लेग स्टिक पिचिंग प्रॉपर आणि लेग स्टिकला अगदी त्रिफळाचित केलंय. आणि तदनंतर मात्र 4 बॉल पूर्ण. गणेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 15 धावा धावफलकावरती येत आहेत. अगदी इकडे चिठी लॉट्स पाडले होते. जो संघ या मॅच मध्ये जिंकेल तो 2 हात करणार आहे गोशेटवाडी संघासोबत. आणि सळवे संघाने मिळवले फायनलची तिकीट. याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि आता मैदानाच्या आतमध्ये जे बॅटर रंगते बिग बॅटल आम्हाला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंड वरती गणेश, बॉलिंग मार्क वरती शुभम. 2 जवळचे मित्र आहेत. आज आमने सामने गावच्या नावासाठी खेळ करताना आम्हाला पाहायला मिळत आहेत. बॉस चषक 2026 मध्ये सर्व टीम अभिनंदन. यामध्ये जो जिंकेल तो सेमी मध्ये गोशेटवाडी संघासोबत 2 हात करणार आहे. 2 ओव्हरची मॅच याची देखील नोंद घ्यायची आहे. फटका हवेमध्ये. बॉलर गेला. कॅच पकडली. गणेशला पाठवलं. आता गणेशने 2 दिवस ऐकून घ्यायचं शुभमचं.
पागडिया पाचव्या बॉलवरती विकेट मिळवले. तदनंतर गणेश देखील माघारी जाईल. संघाची धावसंख्या स्थिर आहे 15 आकड्यावरती. एक शेवटचा बॉल शिल्लक. नवीन बॅटर रोहित सूर्यवंशी येत आहेत. धावत याचे रोहित. खेळून लय वेळ लागतो. शेवटचा बॉल होता त्याच्यावरती देखील आपण पाहतोय अगदी एक रन पूर्ण केली जाते. एकच धाव येणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या 16 आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 17 धावांचं आव्हान आहे पनसवाडी 11 वाटोळे या संघाला. त्याचबरोबर ही मॅच जो जिंकेल तो 2 हात करणार आहे. गोष्टवाडी संघासोबत मॅच संपली की लगेच टॉस केला जाईल. सेमीफायनल एक मॅच आम्ही खेळू. बॉस चषक 2026 पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मधील आजच्या दिवसामध्ये संघादरम्यान ती मॅच होईल आणि तो सेमीमध्ये जिंकेल तो फायनलसाठी पात्र याची देखील नोंद घ्यायची. आणि त्याचबरोबर नवी मुंबईमधील ग्रामीणचा संघ गोठिवली गाव 11 तदनंतर तालुका अप मधून सह्याद्री क्रिकेट असोसिएशन 11 पॅन्थर. त्याचबरोबर 2 गाव एक टीम मधून करण जोशी पिंटूदादा 11 करण जोशी आणि मराठवाडी संघ खेळत होता. आणि पाटण तालुका ग्रामीण मधून एसीसी नवीवाडी 4 संघ देखील आपण पाहतोय फेरीसाठी पात्र ठरले होते. त्यांचे देखील लॉट्स आम्ही थोड्याच वेळामध्ये तुमच्या भेटीला घेऊन येऊ. या 4 संघांचे प्रतिनिधी मैदानावरती उपस्थित असतील तर तुम्ही देखील आमच्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला येऊन थांबा आणि जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिला दिवस दमदार पद्धतीने आयोजन होतं. त्याचबरोबर उद्घाटन सुरुवात संपन्न मॅचेसला सुरुवात. दमदार मॅचेस नवी मुंबईचे संघ खेळ करत होते. तालुका हा आम्हाला पाहायला मिळाला. 2 गाव एक टीम संयुक्तरित्या खेळ करताना पाहायला मिळाल्या. थोडंसं वेगळं काहीतरी या स्पर्धेमध्ये आम्हाला अनुभवायला मिळालं. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शिवा जाधव बॉस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली स्पर्धा म्हणजे बॉस चषक 2026 आणि आज ही शेवटच्या क्षणामध्ये येऊन थांबली स्पर्धा. आजचा शेवटचा दिवस अंतिमचा दिवस आणि थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेच्या फायनल मॅचेस सेमीफायनलच्या मॅचेसच्या दिशेने आम्ही जाणार आहोत. कोणी इकडे पोहोचले नसेल तर आवर्जून पोहोचा आणि या स्पर्धेचा भरपूर सारा आनंद घ्या. बॅटर या मैदानाच्या आतमध्ये पनसवाडी 11 वाटोळे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय पवार प्रवीण आणि त्याचबरोबर बॉलिंग मार्क वरती स्ट्रायकर गोलंदाज आहेत गणेश. करूया मॅचला सुरुवात. दुसऱ्या डावाचा पहिला बॉल फेकी केला जातो इकडे. पहिलाच बॉल अजयच्या बॅट मधून स्टँड अँड डिलिव्हर्ड. 6 धाव्यांसाठी षटकार. फक्त 11 चेंडूमध्ये 11 धाव्यांची गरज असेल. आमचे जे कोणी मान्यवर मैदानावरती उपस्थित असतील या स्पर्धेचा आनंद घेतात त्यांनी या व्यासपीठावरती असणच व्हा. फायनलच्या मॅचेस कंप्लीट झाल्या की प्रथमतः आम्ही काही महत्वाचे यथोचित मान सन्मान आणि त्याचबरोबर पारितोषिक वितरण सोहळ्याच्या दिशेने जाऊ. डॉट बॉल येतोय निर्धाव बॉल येतोय. मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण करेल का गोलंदाज. येणारे 4 बॉल कशा प्रकारे हाताळेल गोलंदाज. प्रत्येकाला प्रश्नचिन्ह उभारलाय. या प्रश्नाची उत्तरं कशा प्रकारे गणेश देईल. 2 बॉल 6 धावा. अजय पवार गावचं क्रिकेट खेळतो. नवी मुंबईमधील देखील क्रिकेट खेळतो. लेदर क्रिकेट खेळतो. क्रिकेटवरती संपूर्ण अवलंबून असलेला खेळाडू. यावेळी देखील शॉर्ट बॉल होता त्याला देखील पूल केलाय आणि धावा मिळवून जातोय पूर्णपणे. या चेंडूवरती 6. संघाची धाव संख्या 3 बॉल धाव फलकावरती धावा 12. जो संघ जिंकेल त्या संघाचा कॅप्टन धावत येईल आमच्या जवळ.
यावेळेला नाहीये, 1 रन आहे. आता विजयासाठी गरज असेल 8 चेंडूमध्ये 4 धाव्यांची. टीम कॅप्टन गोशितवाडी तुम्ही देखील उपलब्ध राहा आमच्या मुख्य मंचावरती. आणि तदनंतर जो संघ जिंकेल त्या संघाचा संघ कर्णधार देखील लगेच उपलब्ध राहायचा आहे. आणि तदनंतर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन चहाप मधून आजच्या दिवसामधून आम्ही पहिली सेमीफायनल खेळू याची देखील नोंद घ्यायची आहे. कॅच कंप्लीट. इकडे फलंदाज बाद होत आहेत. आणि तदनंतर मात्र अजय पवार बाद होत असताना आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ते 7 चेंडूमध्ये 4 धाव्यांची गरज आहे. चला या नवीन फलंदाज जास्त वेळ घेऊ नका. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. टीम मॅनेजमेंट संघ व्यवस्थापक फणसवाडी 11 वाटोळे. अक्षय, आजचा दिवस अक्षयसाठी भरपूर महत्वाचा होता आणि आजच्या दिवसामध्ये फणसवाडी वाटोळे संघ अक्षयच्या कामगिरीमुळे इथपर्यंत पोहोचले पहा. त्याचबरोबर संपूर्ण टीमची साथ होती. त्याचा तो दर्जेदार खेळ, त्या मॅचमध्ये आलेले ते 2 विस्फोटक फटके आणि तदनंतर इथपर्यंतचा प्रवास. आता 7 मध्ये 4 धावा हवेत. सेमीचे तिकीट तुम्हाला मिळून जाईल. लगेच 2 हात करावे लागतील. वागचा देवी युवा स्पोर्ट्स घोषटवाडी संघासोबत याची देखील नोंद घ्यायची आहे. डॉट बॉल आलाय. आता मात्र येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 4 धाव्यांची गरज आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपतो. येणारे 6 बॉल विजयासाठी गरज असेल 4 धाव्यांची याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि तदनंतर जे 4 संघ कालच्या दिवसापर्यंत महत्वपूर्ण आणि पुढील फेरीमध्ये पोहोचले गेले असे गोटिवली गाव 11, तदनंतर सह्याद्री क्रिकेट असोसिएशन 11 पॅन्थर्स, त्याचबरोबर ACC नवीवाडी आणि संयुक्तरित्या खेळ करत असताना आम्हाला पाहायला मिळाली पिंटूदादा 11 करण जोशी, संयुक्तरित्या मराठवाडी संघ अमर मराठे आणि त्याचबरोबर संतोष मुगदुम. तुम्ही देखील मैदानावरती उपलब्ध राहा. गोटिवले गाव 11, सुराज म्हात्रे, प्रणल, त्याचबरोबर सह्याद्री क्रिकेट असोसिएशन 11 पॅन्थर्स, धर्मा पवार, अभि निकम, संपूर्ण टीम आणि त्याचबरोबर ACC नवीवाडी, राहुल आणि संपूर्ण त्यांची टीम 40 संघांनी मैदानावरती उपलब्ध राहायचं आहे. थोड्याच वेळामध्ये तुमचे देखील लॉट्स आम्ही पाडून त्याबरोबर मॅचेसच्या दिशेने आम्ही जाऊ. बॉल चषक 2026. त्याचबरोबर गोटिवली गावचा पहिला बायकरमॅन सुराज म्हात्रे यांचं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. बॅटर यावेळेला मिस करत असताना सरळ चेंडू यष्ट्यांवरती जाऊन आदळतोय. जागा सोडावी लागते. भरपूर वेग प्राप्त केला होता. आता 5 चेंडू मध्ये हवे धावा 4. येणारा नवीन फलंदाज कोण असेल? नवीन फलंदाज या धावत मैदानाच्या आतमध्ये 5 मध्ये 4 हवेत आणि या 4 धावा घेण्यासाठी षटकार नव्हे तर सेन्सिबल क्रिकेट हवं असतं. प्रेम आलेत. प्रेम कदम मैदानाच्या आतमध्ये आलेत. एक रन पूर्ण आहे. दुसऱ्या धावेचा कॉल. 2 धावा इकडे पूर्ण केल्या जात आहेत. तिसरीचा कॉल. प्रेम धावतोय नॉन स्ट्राइक एंडला. फेकी केली आहे. गरज होती का? 2 धावा आल्या आहेत आणि आता तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न करत असताना ज्याने फटका खेळला तो विकेट सॅक्रिफाईस करतोय. स्ट्राइक स्वतः जवळ अक्षय घेतोय. ऑन स्क्रीन वरती स्वराज म्हात्रे आणि त्याचबरोबर स्वराजचा हा फॅन आहे. अगदी ते काका पहा तिकडे आलेत. त्याची मॅच आहे ते पाहण्यासाठी तिकडे पोहोचलेत. गोटिवली गावचा अभिमान आहे. गोटिवली गावचा पहिला बायकरमॅन ऑल इंडिया आयकॉन स्वराज म्हात्रे थोड्याच वेळामध्ये इनॅक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल चषक 2026 मध्ये. स्पीडअप घ्यायचं आहे. जास्त वेळ घेऊ नका. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश येत आहेत. विजयासाठी 2 धाव्यांची गरज आहे आणि लगेच संघाचे संघ कर्णधार टॉस करण्यासाठी उपलब्ध राहणार आहेत. स्विनिंग स्ट्रोक की मॅच? ओहो इकडे पहा
कॅप्टन या फणसवाडी वाटोळ 11 संघ कर्णधार उपलब्ध राहायचा आहे. चला जास्त वेळ नाहीये. योगेश प्लीज वेलकम. धावत यायचं आहे, जास्त वेळ घेऊ नका. पराजयाला सामोरं जावं लागतंय. शिवगर्जना मिरासवाडी संघाला फलंदाजी थोडीशी शांत पद्धतीने झाली. धावा टार्गेट बनवू शकले नाहीत आणि तदनंतर मात्र पराजयाला सामोरं जावं लागतंय. आता सेमीफायनल पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये आम्हाला पाहायला मिळते. रोहन शेड यांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय या मॅचचा टॉस या आणि त्याचबरोबर चकदे डॉन तुमच्या शुभ हस्ते आम्ही करतोय टॉस. संघ कर्णधार गोष्टवाडी संघ कर्णधार फणसवाडी 11 वाटोळे. चला या टॉस केला जाईल. सेमीफायनल